ते ते मध्ये जे येतं ते बंद. हा अनम्यूट करा वेदाताई, अनम्यूट करा तुमचा. हा नाही पुन्हा म्यूट झाला. येतोय आवाज? हो आवाज येतोय. हो हो येतोय. हा आवाज येतोय. हा ओके. नमो हो. नमः. सर्वेषां हार्दं हार्दं स्वागतम्. संस्कृत भारती संभाजीनगर देवगिरी प्रान्ततः कवि जयदेव विरचित गीत गोविंदस्य उपरि त्रिदिवसीय व्याख्यानमाला आयोजिता. व्याख्यानमालायाः मुख्या व्याख्यात्री अस्ति डॉक्टर निवेदिता सराफ महोदया. अहं तस्यै हार्दं स्वागतं करोमि. व्याख्यानमालायाः आरम्भः अश्विनी भगिन्याः कवितायाः भवेत्. अहं तां प्रार्थये. नमो नमः. काल आपण राधेचं जे वर्णन ऐकलं त्याच्यामध्ये तिथे अधुरे पण सतत होत होतं. त्याच्यावरून मला अजून त्या कवितेचं शीर्षक सुचलं नाहीये. शीर्षक तुम्ही सुचवा. ताजी कविता आहे. हा स्वप्नांची अधुरी कहाणी, अधुऱ्या स्वप्नांची अधुरी कहाणी, तिच्याशिवाय प्रेमलीला अधुरी. अधुऱ्या स्वप्नांची अधुरी कहाणी, तिच्याशिवाय प्रेमलीला अधुरी. व्याकुळलेली राधा यमुनेच्या तीरी, व्याकुळ सांज वेळी भेटही अधुरी. व्याकुळली राधा यमुनेच्या तीरी, व्याकुळ सांज वेळी भेटही अधुरी. रास रंगला वृंदावनी, अधीरल्या गोपिका, आसवेड्या राधेची आसही अधुरी. आसवेड्या राधेची आसही अधुरी. पूर्ण पुरुषार्थाची लीला ही न्यारी, पूर्ण पुरुषार्थाची लीला ही न्यारी. हृदय व्यापिले तिने पण प्रीतही अधुरी. हृदय व्यापिले तिने पण प्रीतही अधुरी. रोम रोमी भिनते कान्हाची मुरली, रोम रोमी भिनते कान्हाची मुरली. शेवटच्या श्वासातही तृप्ती अधुरी, शेवटच्या श्वासातही तृप्ती अधुरी. छान. धन्यवाद. छान. आता ती आज पूर्ण होणार आहे. ती शेवटच्या श्वासातली जी तृप्ती अधुरी छान झाली, ती आज पूर्ण होणार. अधुरी आस नाव द्या चांगले कवितेला. हा खरंच आहे. हा ते महत्वाचं. थँक्यू. धन्यवाद. म्हणजे सगळंच येऊन जातं मग त्याच्यात. बरोबर. ताई हॅलो. हा मेधा भगिनी. चला निवेदित ताई सुरू करा मग. ओके चला सुरू करते. शेअर होतंय स्क्रीन. होतंय बहुतेक. होतंय ना. हा होते प्रेझेंटिंग देते आम्हाला दिसते तसा. चला म्हणजे मग आता मी सुरू करते. हा आज आपल्याला भाग 3 ला सुरुवात करायची होती, परंतु काल जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे थोडंसं आधीपासून सुरुवात करते. काल आपण हे मागचं कसं करायचं रे. हा हा तिथे ही काल आपण अष्टनायिकांमध्ये इथून सुरुवात केली होती, वासक सज्जा वगैरे पासून. तर त्याच्याबद्दल आधी थोडंसं सांगते आणि मग आपण पुढे जाऊया. वासक सज्जा म्हणजे येणार नाथ आता या आतुरतेने वाट पाहणारी, संपूर्ण साज शृंगार करून आतुरतेने बसलेली अशी जी नायिका ती वासक सज्जा. दुसरी विरहोत्कंठिता म्हणजे विरहामुळे उत्कंठेने आपल्या प्रियकराची वाट पाहणारी ती विरह उत्कंठिता. तिसरी स्वाधीन भर्तृका
म्हणजे जिचा पती किंवा जिचा प्रियकर तिच्या जवळ आहे अशी ही स्वाधीन भर्तृका. 4 नंबरची आहे कलहांतरिता, म्हणजे भांडण झाल्यामुळे विरह झाला आणि म्हणून प्रियकर भेटत नाही आणि म्हणून त्या विरहामध्ये अत्यंत दुःखी अवस्थेत असणारी ती कलहांतरिता नायिका. इथपर्यंत काल आपण पाहिलं होतं. आणि आता इथून पुढे उरलेल्या ज्या 4 नायिका आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे गीतगोविंदामध्ये आलेला परिचय तसा आपण पूर्ण अष्टनायिकांचा परिचय करून घेतलेला आहे, पण गीतगोविंदात ते कोणत्या स्वरूपात येतं हे आपण पाहतो आहोत. हे पाहत असताना आपल्या लक्षात येतं की भरतमुनी काय ग्रेट माणूस होता. या अष्टनायिकांचे भाव ज्या पद्धतीने त्यांच्या त्या लक्षणाच्या श्लोकांमध्ये आपल्याला टिपून दिलेले आहेत, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला गीतगोविंदामध्ये जयदेवानी व्यक्त केलेले दिसतात. म्हणजे हा जयदेव सुद्धा त्या भरतमुनींपेक्षाही ग्रेट आहे. जसं जसं वर्णन भरतमुनींच्या नायिका वर्णनामध्ये येतं, अगदी तसंच्या तसं वर्णन किंवा अनेक वेळा तर त्यातलेच शब्द वापरून जयदेवानी आपल्या समोर त्या व्यक्तिरेखा ठेवल्या आहेत राधेच्या रूपामध्ये. हा फार मोठा ग्रेट कवी आहे. आणि अर्थातच त्याचं कारण काय आहे तर हा स्वतः कवी तर आहेच, पण त्याची पत्नी ही निपुण नर्तिका आहे. आणि मी काल उल्लेख केला होता की भरतनाट्यम असेल, कथ्थक असेल, या शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये हे सगळे भाव दाखवण्यासाठी सुद्धा दिग्दर्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे ते त्या नृत्यामध्ये येतातच आणि ते टिपून बरोबर राधेच्या रूपामध्ये या जयदेवानी आपल्या समोर आणलेला आहे. काल आपण पाहिले. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आज आपण बघूया. खंडिता नायिका. म्हणजे काल आपण पाहिलं होतं की जिला अगदी कळतंय की आपल्या समोर किंवा आपल्याला माहीत असताना नायक आपल्या पासून दूर आहे आणि तो आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे जिला विरह सहन करावा लागतो अशी ही खंडिता नायिका आहे. आणि या इथे अष्टपदी 14वी मध्ये हे वर्णन आलेलं आहे. काय म्हणतो तो? स्मर समर उचित विरचित वेशा गलित कुसुमदल विलुलित केशा कापी मधुरिपुणा विलसती युवती ही अधिक गुणा. म्हणजेच काय तर आपल्या ऐवजी दुसऱ्या कुणाबरोबर हा श्रीरंग विहार करतो आहे अशी कल्पना करून राधा विपरीत रतीचं चित्र आपल्या मनामध्ये रंगवते आहे. रतिपती संग रसम उचित चेले कचबट सुटत फिटत फूल झेले कोण विलसत आज हरिसह चतुर युवती गुणी. असा विचार तिच्या मनामध्ये येतो की रतिकेली करत असताना गोविंदाच्या बरोबर श्रीरंगाच्या बरोबर कोणीतरी विहार करतंय आणि तिच्या केसांमधून केशपाश सैल झाल्यामुळे त्या केसांमधून गळून पडलेले फुलांचे घोस खाली पडतायत आणि ते श्रीरंगाच्या हातांमध्ये शोभून दिसतायत. मधुरिपू म्हणजेच गोविंद श्रीरंग
असं एक मनामध्ये कल्पनाचित्र तिच्या साकार होत आहे आणि आणखीच तिला वाईट वाटतंय किंवा विरह निर्माण होतोय. अशाच प्रकारचं एक पद सर्ग 7वा संपल्यानंतरचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये पण आहे. नायातः सखी निर्दयी यदी शठः त्वं किम दूयसे. खंडिता नायिका आहे, आपल्याला माहिती आहे, तिला कळतंय की श्रीरंग आपल्याबरोबर नाही, आपला प्रियकर आपल्याबरोबर नाही, पण कुणाशी तरी तो रमतो आहे हे तिला माहीत आहे आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये ही विरहाची भावना अधिक दुःखदायक होते आहे. आणि एक आपण काल प्रकार हा पण पाहिला होता की संस्कृत काव्यामध्ये ही नायिका आपल्या दूतीला किंवा आपल्या सखीला आपल्या प्रियकराकडे निरोप घेऊन पाठवते आणि त्याचा निरोप घेऊन यायला सांगते आणि होतं मात्र विपरीत. ती निरोप घेऊन जाते पण तीच त्याच्याबरोबर रममाण होते आणि तशा पद्धतीने ती परत येते. तिला पाहिल्याबरोबरच आपल्या नायिकेला कळतं की काय घडलंय, काय घडलं असेल आणि मग तिची काय अवस्था होते त्याचं वर्णन या राधेच्या वर्णनामध्ये आपल्याला सापडतं. न आयाती सखी निर्दयी यदी शठः. तो काय म्हणायचं त्याला, शठ म्हणजे फसवणूक करणारा, फसवणारा, मला फसवणारा असा जो कोण माझा प्रियकर आहे तो निर्दयी आहे. तो जरी आलेला नाहीये तरी त्वं किम दूयसे, तुला का बरं दुःख होतंय, या विचारण्यामध्ये बारीक खोच आहे. मी दुःखी व्हायला पाहिजे तर तू का दुःखी होतीयस. कारण त्या सखीच्या मनामध्ये सुद्धा किंचित अपराधी भावना आहे हे तिला ती जाणवून देते. न आयाती सखी निर्दयी यदी शठः त्वं किम दूयसे, तुला का बरं दुःख होतंय. स्वच्छंदम बहुवल्लभः सा रमते किम तत्र ते दूषणम. तो बहुवल्लभ आहे. आता हा शब्द सुद्धा अत्यंत खोचक आहे. बहुवल्लभ म्हणजे अनेकांचा प्रियकर आणि बहुवल्लभ म्हणजे अनेकांना आवडणारा. अशा दोन्ही अर्थांनी ती तो शब्द वापरते तिथे. आणि तरी कसा स्वच्छंद, त्याच्या मनाला वाटेल तिथे रमणारा, त्याला आवडेल तिथे रमणारा असा तो आहे. सहा रमते किम तत्र ते दूषणम, त्यात तुझा काय दोष, तुझा तर काही दोषच नाही त्याच्यामध्ये. पश्य अद्य प्रियसंगमाय दैतस्य आकृष्यमाणम गुणैहि. त्याच्या गुणांमुळे मी त्याच्याकडे आकर्षित होते, त्याचं संगम व्हावा अशी तीव्र इच्छा, ओढ माझ्या मनामध्ये निर्माण होते. आणि उत्कंठित आर्तिभराद इव स्फुटत इदम चेतः. त्याच्या भेटीच्या उत्कंठेनी आर्त झालेलं माझं हे हृदय, माझं हे चित्त आता फुटेल की काय असं मला वाटतंय. आणि तुझ्या हाती फक्त हा स्फोट पाहणं इतकंच आहे, बाकी काही नाही. त्याच्यामुळे तुला फार काही वाईट वाटू देऊ नकोस, यात तुला काही दूषण देण्यात अर्थ नाही असं ती वरवर म्हणते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या सखीलाच ती दोष देते. आणि कारण काय तर ती खंडिता नायिका आहे. तिला माहिती आहे काय घडलंय, काय घडणार आहे, आपला प्रियकर कसा आहे. आणि म्हणून ती निवेदिता ताई, हा प्रेझेंटेशन शेअर नाही झालं, केलं? हो, चालूच आहे. नाही, आम्हाला नाही दिसत आहे. ए रोहन, हे प्रेझेंटेशन दिसत नाहीये. मला वाटलं आज तुम्ही असं बोलणार आहे, पुढे लक्षात आलं, म्हटलं पुढची नायिका झालीये. शेअर स्क्रीन झालं नाही बहुतेक. हा, ते करतोय, एक मिनिट. हा,
करते 1 मिनिट. आता आता होतंय. हां होतंय. हां, तर आत्ता मी जो म्हणला तो श्लोक हा आहे. नायातस् सखी निर्दयी यदि शठस्त्वं किं दूयसे स्वच्छंदम बहुवल्लभः. आलंय का? नाही, अजून नाही दिसत आहे इकडे आम्हाला. अरे काय, नाही दिसतंय मॅम, दिसतंय. स्पीडचा प्रॉब्लेम असेल, काही ठिकाणी दिसतंय. नाही पण मग आता काय करूया? नाही ठीक आहे. हा, मी दुसऱ्या ह्याच्यातनं बघतो. नाही दिसत आहे. काय करता येईल? हा आलं. आलं ना? ते पिन झालेलं असतं ना. हा, आलं. आता आलं. ठीक आहे, करू ना कंटिन्यू? हो दिसत. नाही दिसत आहे. हो चालेल. नाही दिसत आहे? ते मला तर नाही. पिन करा त्याच्यावर. बरं ठीक आहे. हा, तुमच्या अगोदर जे पिन आहे त्याला अनपिन करा आणि मग प्रेझेंटेशनच्या स्क्रीनवर पिन करा. चला, झालं? करू कंटिन्यू? हां, तर आपण हे बघत होतो की राधेनी तिच्या सखीला पाठवलंय आणि तिच्याबरोबर तो प्रियकर परत आलेला नाहीये किंवा काही निरोप पण आलेला नाहीये आणि त्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. दूती दुःख कशास आज तुझला, दूती दुःख कशास आज तुझला, निष्ठुर तो येतना, स्वच्छंद बहुवल्लभ रमतो, होई तुझा का गुन्हा, वाटे मीलन ओढती प्रियकरा संग गुणाकर्षणे, उत्कंठित अतिचित्त जे फुटत असे हाती तुझ्या पाहणे. असं ती त्या आपल्या सखीला म्हणते आणि तिला प्रत्यक्षात जरी दोष देत नसली तरी अप्रत्यक्षपणे तिच्या माथी दोष टाकून राधा आपल्या चिंतनामध्ये मग्न होते. आता याच्या पुढची नायिका ती आहे विप्रलब्धा. म्हणजे विप्रलब्ध शृंगार जिच्या मनामध्ये आहे अशी ही नायिका, तिला विप्रलब्धा म्हणतात. सर्ग 13वा संपल्यानंतर हा जो श्लोक येतो इथे ते अगदी बरोबर वर्णन आपल्याला दिसतं राधेच्या संदर्भामध्ये. राधेनी निरोप पाठवलाय परंतु कृष्ण आलेला नाहीये आणि तो आलेला नाही यामुळे अत्यंत काय म्हणायचं विकल झालेली राधा काय म्हणते बघा. तत्किम कामपि कामिनीम अभिसृतः किंवा कलाकेलीभिः. कुठल्या तरी कामिनी बरोबर अभिसार करत तर नाहीये ना हा, कुठल्या तरी वनामध्ये रमला तर नाहीये ना. कलाकेलीभिः, वेणूच्या वनामध्ये म्हणजे बांबूच्या वनामध्ये कुठेतरी तो रमला तर नाही ना. बद्धः अभिरंधकारिणी वनाभ्यरणे किमुद्भ्राम्यती. कुणातरी युवतीच्या मागे मागे दंग होऊन तिच्या प्रेमाने बांधला जाऊन तिकडे कुठे मागे तिच्या फिरत तर नाहीये ना. कांतः क्लांत मनागपि पथी प्रस्थातुम एव अक्षमः. क्रीडा नृत्य करीत भटकत असणार रानामध्ये भटकत असल्यामुळे क्लांत थकून तर गेला नसेल ना. संकेतीकृत मंजुल वंजुलता कुंजे अपि यत न आगतः. भेटीचा संकेत ठरलेला होता. संकेतीकृत, इथे भेटायचंय असा संकेत ठरलेला होता. कुठे? मंजू वंजुलता कुंजे.
छान काय म्हणायचं त्याला क्रीडाकुंजामध्ये भेटायचं असं ठरलेलं असताना सुद्धा तो आला नाही, याचा अर्थ तो कोणातरी बरोबर कुठल्या तरी वनामध्ये दंग झालेला आहे आणि तिच्या मागे मागे भटकत रानावनामध्ये फिरत कदाचित थकून गेलाय आणि म्हणून एक पाऊल सुद्धा तो पुढे टाकू शकत नसावा आणि म्हणून तो मला भेटायला आलेला नसावा, अशी कल्पना राधा करते. कान्हा का नचये नियोजित निकुंजी रम्य वेणुवनी, मागे जात कुणा युवतीच्या की दंग स्नेही जनी. मित्रांमध्ये कुठे अडकला, क्रीडा नृत्य करीतवा भटकतो अंधाऱ्या रानी वनी, की भ्राता थकला मनी नचपदा टाकू शके या क्षणी. या अशी ती कल्पना करते आणि त्याच्या विरहामध्येच त्याच्या कल्पना करण्यामध्येच ती रमून जाते. ती विप्रलब्ध नायिका रूपी राधा आपल्याला इथे भेटते. त्याच्या पुढचा 7वा प्रकार आहे प्रोषित भर्तृका. म्हणजे बराच काळ जिचा पती दूर आहे, दूरदेशी आहे आणि त्याच्यामुळे भेट होत नाही आणि विरह अगदी आता विकोपाला गेलेला आहे, अशी जी असते नायिका तिला प्रोषित भर्तृका नायिका असं म्हणतात. काल आपण याचा संदर्भ पाहिला होता की पूर्वी युद्धाच्या कारणाने म्हणा किंवा व्यापाराच्या कारणाने म्हणा किंवा पर्यटनाच्या कारणाने म्हणा, म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शनाला जाणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये हा अधिक काळचा विरह होत असे आणि त्यामुळे नायक नायिकेची किंवा पती पत्नींची गाठभेट होत नसे. अशा ज्या नायिका त्यांना प्रोषित भर्तृका असं म्हणतात. इथे कृष्णाच्या बाबतीमध्ये प्रोषित भर्तृका राधा होण्याचं कारण कुठलं युद्ध नाही, कुठला व्यापार नाही, बाहेरगावी जाणं वगैरे तर नाहीच नाही. तर मग काय आहे, तर तो इतर गोपींमध्ये इतका गुंग होतो की त्याला राधेकडे परत येण्याचं भान राहत नाही, असं रासपंचकामध्ये वर्णन येतं भागवताच्या. आणि असं का होतं, तर भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे भागवताचे जे ते 5 अध्याय आहेत 10व्या स्कंधामधले, त्या रासपंचकामध्ये असा उल्लेख आहे की या गोपी कोण आहेत आणि तो त्यांच्यात एवढा रमतो का, कृष्ण त्यांच्यामध्ये इतका रमतो का. तर त्याच्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की जेव्हा परमतत्वाचं पृथ्वीवर अवतरण होतं किंवा परमतत्व पृथ्वीवर अवतार घेतं, त्यावेळेला त्या परमतत्वाशी संबंधित असलेल्या इतर सर्व गोष्टी, म्हणजे कोणत्या गोष्टी, तर त्याची आयुध, त्याचे परिजन, त्याचे आप्तइष्ट, त्याचं वाहन, त्याच्याशी संबंधित, आता हा विष्णूच आहे त्याच्यामुळे विष्णूशी संबंधित वेदांमधल्या ऋचा सुद्धा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कृष्ण मथुरेमध्ये येण्याच्या आधीच मथुरेमध्ये जन्माला आल्या. आता त्याचं कारण काय, म्हणजे त्या गोपींच्या रूपाने येणाऱ्यांमध्ये अनेक ऋषीमुनी सुद्धा होते, त्यांनी सुद्धा गोपींचा जन्म घेतला असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. मग असं का केलं, तर वेदांच्या ऋचा नेहमी या तत्वाचं वर्णन करताना नेती नेती असं म्हणतात. म्हणजेच काय, तर त्यांना त्या तत्वाचं, पूर्ण तत्वाचं वर्णन त्या वेदांमधल्या ऋचांना करता येत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना शब्द माहिती आहेत परंतु अनुभूती नव्हती. परमतत्वाची अनुभूती वेदांमधल्या ऋचांना मिळाली नाही. मग ती मिळण्याची संधी इथे गोकुळामध्ये त्यांना मिळणार होती, म्हणून त्यांनी आधी जन्म घेतला गोपींच्या रूपामध्ये. अनेक ऋषीमुनींना परमतत्व काय आहे हे समजलं होतं,
पण अनुभूती नाही. अशा ऋषीमुनींनी पण तिथे गोपींच्या रूपात जन्म घेतला. गोविंदाच्या आसपास असणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या वस्तूंनी ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास मिळाला नाही त्यांनी सगळ्यांनी तिथे गोपी रूपाने जन्म घेतला आणि परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराचा सहवास पण लाभावा या हेतूनी ते तिथे जन्माला आले होते. आणि त्या गोपींमध्ये हा रमतो कारण ते त्याचे भक्त आहेत. परमेश्वराची ही वृत्ती आहे भक्तामध्ये रमण्याची, भक्ताचा सेवक होण्याची, त्याची सेवा करण्याची. आणि म्हणून तिथे आपल्याला कृष्ण त्या गोपींची सेवा करताना दिसतो, गोपींमध्ये रममाण होताना दिसतो. रमतो म्हणजे काय तर मी पहिल्या व्याख्यानामध्येच बोलले होते की आत्मतत्वामध्येच रमण्यासारखं एखाद्या लहान मुलांनी आपल्या प्रतिबिंबामध्ये रमावं तसा तो त्यांच्यामध्ये रमतो. आणि एकदा तो त्या भक्तीमध्ये रमला, भक्तीमध्ये अडकला की त्याला परतीचं भान राहत नाही. आणि म्हणून राधिकेवर प्रोषित भर्तृका होण्याची वेळ येते. आणि म्हणून इथे ते वर्णन इथे आलेलं आहे राधिकेचं. काय म्हणते बघा ती, ध्यानलयेन पुरहा परिकल्प्य भवंतम इव दुरापम विलपती हसती विषीदती रोदिती चंचती मुंचती तापम. राधा त्याच्या विरहामध्ये काय काय करते बघा, त्याचं ध्यान करते. ध्यानलयेन, मनामध्ये ध्यान करून त्याच्यात ती विलीन होते त्या ध्यानामध्ये. मग काय करते, याचं येणं आता दुष्कर आहे, हा लवकर काही आपल्याला प्राप्त होणार नाही हे ती मनामध्ये धारण करते. आणि त्याच्यामुळे तिला दुःख होतं. मग ती विलाप करते. मध्येच तिला आपल्या या वेडेपणाचं हसू येतं म्हणून ती हसते. त्याचाही तिला विषाद वाटतो. मग मोठ्यानी विलाप करते आणि दुःखी मनाने सगळीकडे फिरते. कारण राधा म्हणजेच साक्षात भक्ती आहे आणि तिला माहिती आहे की हा भक्तीमध्ये रमणारा माझा प्रियकर भक्तीत रमल्यामुळे माझ्याजवळ आता लवकर येणं काही शक्य नाही. आणि म्हणून आता मला हे सहन करणं एवढंच माझ्या हातात आहे. जसं प्रोषित भर्तृकेला कितीही वाटलं की आत्ता माझा प्रियकर मला भेटावा तरीही तो भेटू शकत नाही कारण तो दूरदेशी आहे. तद्वत हिची अवस्था आहे. या प्रोषित भर्तृकाचं आणखी एक छान उदाहरण आपल्याला सापडतं सर्ग 4 संपल्यानंतर येणाऱ्या श्लोकामध्ये. प्रत्येक सर्ग संपल्यानंतर काही आशीर्वादपर असे श्लोक येतात या अष्टपदींमध्ये. कधी कधी ते अष्टपदी संपल्यावर येतात, कधी कधी सर्ग संपल्यावर येतात. तर इथे 4था सर्ग संपल्यानंतर जे आलेलं आहे ते सुद्धा असंच आहे छान. तिची अवस्था कशी झाली आहे, राधेची अवस्था कशी झाली आहे, किती सुंदर शब्द वापरलेत बघा. आवासो विपिनायते, घर वनासारखं झालंय. प्रिय सखी, माला अपि जालायते, गळ्यातली माळ मला जाळते. तापहा अपि श्वसितेन, श्वास घेतला तरी मला तो तप्त करतो. दाव दहन ज्वाला, अलक ज्वाला अकलापायते, ज्वाला कलापायते. आणि ते तो दावाग्नी सारख्या त्या ज्वाला मला जाळतात. सापी त्वद्विरहेण हंत, हरिणी रूपायते हा कथम. अशी ती म्हणजेच राधा त्वद्विरहेण, हे कृष्णा तुझ्या विरहामुळे हरिणी रूपायते हा कथम, हरिणीच्या रूपामध्ये फिरते आहे, बावरी झाली आहे. हरिण जसं बावरून जातं कुणाची चाहूल लागली की, तशी ती तुझी चाहूल लागली अशी कल्पना करून हरिणीप्रमाणे बावरून जाते आहे. कंदर्पोपी यमायते, तिच्यासाठी हा कंदर्प म्हणजे
मदन मदन हा तिच्यासाठी जणू यमाप्रमाणे काम करतो आहे. विरचयन शार्दूल विक्रीडितम, जणू काही तो वाघ रूपानी तिच्या चित्तामध्ये क्रीडा करतो आहे आणि तिच्यासाठी तो यमाचंच रूप धारण करतो आहे. अशी या राधेची अवस्था. तिचा प्रियकर अनेक दिवसांपासून तिच्या सान्निध्यात न आल्यामुळे तिची अशी अवस्था झालेली आहे. आले रूप घरास रानच जणू, झाल्या सखी वाघरी, झाला श्वास तसाच ताप भरित हा, ज्वाला जशी नाचरी, झाली ती हरणी तुझ्याच विरहे, कैसे कशी दिसे बावरी, झाले मन्मथ वाघरू यमजणू, क्रीडा करी साजरी. इथे सुद्धा या भाषांतरात किती छान शब्द वापरले त्यांनी. झाले मन्मथ वाघरू, हा मन्मथ जणू काही वाघाचं रूप घेऊन आलाय आणि यमासारखी क्रीडा तो तिच्या चित्तामध्ये करीत आहे. त्याच्यामुळे हे कृष्णा, तू तिला आता लवकर भेट, अशी इथे त्याला विनवणी केलेली आहे. आणि राधेची प्रोषित भर्तृका नायिका याच्यातून इथे व्यक्त केली आहे जयदेवानी. आता शेवटचा प्रकार नायिकांचा, तो आहे अभिसारिका. आणि मी मागच्या पण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अभिसारिकाचे 2 प्रकार, एक दिवा अभिसारिका आणि दुसरं कृष्ण अभिसारिका. म्हणजे दिवसा अभिसरण करणारी ती दिवा अभिसारिका आणि रात्री अभिसरण करणारी, लपून छपून जाणारी ती कृष्ण अभिसारिका. तर हे दोन्ही प्रकारचे वर्णन आपल्याला इथे बघायला मिळतात. 11व्या अष्टपदीमध्ये या दिवा अभिसारिकेचं वर्णन आपल्याला मिळतं. रती सुख सारे गतम अभिसारे मदन मनोहर वेशम, न कुरु नितंबिनी गमन विलंबम, अनुसर तम हृदयेशम, धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली. तिची सखी तिला सांगतेय की कुठे तुझा वनमाली, तर धीर समीरे यमुना तीरे, शांत मंद वारा जिथे वाहतो आहे अशा यमुनेच्या काठी कृष्ण मुरारी हा छानपैकी वेश करून फिरतो आहे. आणि आता काय, त्याला भेटण्यासाठी तुला गेलं पाहिजे, परंतु जाताना उगाच वेळ दौडू नको, अशी हळूहळू चालत जाऊ नको. आता तू पटकन त्याला भेटायला तू तिथे जा, फार वेळ त्याच्यामध्ये न घालवता. त्याचं इथे मराठी भाषांतर अतिशय सुंदर केलेलं आहे. रतिसुखस्थानी ठरवून गेला मदन मनोहर कान्हा. कुठे भेटायचंय हे ते सांगून गेलेलं आहे. मदन मनोहर, मदनाप्रमाणे मनोहर असणारा. शब्दच इतके छान आहेत हे. मनोहर, मानसम हरती इति मनोहरः, मनाचं हरण करणारा असा तो सुंदर असा तो कान्हा. अनुसरण्या तव दयित नितंबिनी समय उगा दवडीना. तू आता त्याचं अनुसरण कर लवकर आणि वेळ अजिबात घालवू नकोस. मानिनी, तू मानिनी आहेस हे मान्य, पण तरीही आता काय कर. यमुना तीरी धीर समीरी विहरत कृष्ण मुरारी तो वनमाली. तिथे जा आणि त्या वनमालीला, तुझ्या प्रियकराला तू भेट, असं ती सांगते. त्याच्या पुढे कृष्ण अभिसारिका, सर्ग 5वा संपल्यानंतर येणारा हा अतिशय सुंदर श्लोक आहे कृष्ण अभिसारिकेच्या संदर्भामध्ये. म्हणजे रात्री लपून छपून अभिसार करणाऱ्या या नायिकेचं म्हणजेच राधेचं वर्णन इथे येत आहे. त्वद्वाम्येन समम समग्र मधुना तिग्मांशुरस्तंगतो गोविंदस्य मनोरथेन च समम प्राप्तम तमः संद्रताम. कोकानाम करुणस्वनेन सदृशी दीर्घा मदभ्यर्थना तन्मुग्धे विफलम विलंबनमसौ
रम्यः अभिसारक्षणः. सखी तिला सांगते की रम्यः अभिसारक्षणः हा अभिसाराचा रमणीय क्षण आहे तो. विलंबनम असौ विफलम, विलंब केलास तर विफल होईल. हे मुग्धे, तो तू विफल होऊ देऊ नकोस. कारण काय? तिग्मांशु अस्तम गते. तिग्मांशु म्हणजे सूर्य. सूर्य आता अस्ताला गेलेला आहे आणि त्वद वाम्येन समम समग्र मधुना. तुझ्या वाम्यचा अर्थ इथे गैरसमज, तुझ्या मनातले सगळे गैरसमज सुद्धा त्या सूर्याबरोबर अस्ताला गेलेले आहेत. तुला जे वाटत होतं की तो कुणाबरोबर रमला आहे, अमका आहे डमका आहे, असं हे जे तुझ्या मनामध्ये होतं, हे जे गैरसमज होते ते वाम्य सगळं तुझ्या मनातलं जसं अस्ताला गेलेलं आहे तसा हा सूर्य सुद्धा आता अस्ताला गेलेला आहे. गोविंदस्य मनोरथेन च समम प्राप्तम तमहा सांद्रताम. आणि गोविंदाच्या मनोरथाप्रमाणे, गोविंदाच्या मनोकामनेप्रमाणे दाटून आलाय हा अंधार. कोकानाम करुणस्वनेन सदृशी दीर्घा मदभ्यर्थना. माझी ही याचना त्या चक्रवाकांच्या स्वरांसारखी करुण झालेली आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की रात्री हे चक्रवाक पक्षी विभक्त होतात. कारण कमळाच्या पानांची कड त्यांच्यामध्ये येते आणि त्यांना ते दिसत नाहीत परस्परांना, आणि ते रात्रभर अत्यंत करुण स्वरामध्ये अभ्यर्थना करत राहतात एकमेकांच्या भेटीची. तशी ही झालेली आहे आपली याचना. त्याच्यामुळे आता तू विलंब करू नकोस आणि रमणीय असा हा अभिसाराचा क्षण पदरी पाडून घे, असं ती सखी या राधिकेला सांगते आहे. त्याचं इतकं छान भाषांतर आहे, मुद्दाम वाचून दाखवते. गेला भानुलयास गैरसमजांसंगे तुझ्या सर्वही. गेला भानुलयास गैरसमजांसंगे तुझ्या सर्वही. कृष्णाच्या मनकामने अनुसरे, कृष्णाच्या मनकामने अनुसरे दाटून अंधारही. जैसे काकुळ चक्रवाक स्वर हे विस्तीर्ण ही याचना. जाई तू अविलंबित इच्छित स्थळा आनंद घेई क्षणा. तर या अंधाराचा फायदा घे आणि त्वरित तू आपल्या प्रियकराला भेट, असं ती सखी राधेला सांगते. मंडळी, आत्तापर्यंत आपण या 8 नायिका, त्यांची वैशिष्ट्य आणि त्यानुसार जयदेवानी राधेच्या मनातले भाव, कृष्णाच्या संदर्भातले सगळे या सगळ्या अष्टपदींमध्ये अत्यंत समर्थपणाने पेललेले आहेत. तेव्हा हे मुळातून वाचण्याचा कधीतरी प्रयत्न करा. संस्कृत येत नसलं तरी त्याची मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत. काल मी उल्लेख केला होता त्याप्रमाणे जयदेव गीत गोविंद नावाचं आनंद साधलेंचं एक भाषांतर आहे आणि ते मॅजेस्टिक बुक स्टॉल मुंबई यांनी प्रकाशित केलेलं आहे. सध्या ते विकत मिळत नाही कुठे, पण त्याची झेरॉक्स तुम्हाला पुण्यातल्या काही 1-2 संस्कृतच्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. झेरॉक्स प्रत, ते मूळ प्रत तर काही मिळत नाही आता. आणि जयदेवाचे गीत गोविंद नावाचं दुसरं एक पुस्तक आहे, ते त्याच्यामधलं विवेचन आणि हे आत्ता जे काय मराठी भाषांतर मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे, समश्लोकी भाषांतर, तर ते आहे श्री धनंजय बोरकर यांनी लिहिलेलं. प्रसाद प्रकाशन पुणे. हे कदाचित मिळण्याची शक्यता आहे, परंतु औरंगाबादला मिळेल की नाही माहीत नाही, पण पुण्यात नक्की मिळेल. तर यापैकी कोणतंही जे पुस्तक तुम्हाला मिळेल, दोन्ही अतिशय सुंदर आहेत, दोन्हीपैकी जे मिळेल ते प्रत्यक्ष घेऊन वाचा. आणि जयदेवाचं हे काव्य तुम्हा आम्हाला तारून नेणारं आहे याची खात्री बाळगा.
त्याच्यामध्ये शृंगार आहे म्हणजे काय आहे हे आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. गोपी कोण आहेत हेही आपण पाहिलेलं आहे. राधा ही भक्तीची घनीभूत मूर्ती आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण ही वर्णनं वाचतो तेव्हा ती शारीर राहत नाहीत, ती ऐहिक स्तरावर राहत नाहीत, ती आध्यात्मिक स्तरावरच जातात. अनेकांनी याच्यावर असे आक्षेप घेतलेले आहेत की हा काय म्हणायचं त्याला, विप्रलंब शृंगार आणि प्रत्यक्ष संभोग असं याच्यामध्ये घेतलेलं आहे. परंतु हा समागम कुणाचा आहे? आत्मतत्वाचा परमतत्वाशी झालेला समागम आहे, जिथे लिंगच नाहीये, कोणी स्त्रीलिंग नाहीये, कोणी पुल्लिंग नाहीये. हे लिंग विरहित, कुठल्याही चिन्हाच्या विरहित घडणारं हे परममिलन आहे. या पार्श्वभूमीवर किंवा निदान आपल्या मनाची अशी श्रद्धा निर्माण करून जर आपण हे वाचलं तर ते आपल्याला खरोखरच खूप अपील होतं. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची पुन्हा एकदा सांगते, जी काल पण सांगितली होती, ती अशी की कुठल्याही गोष्टीचा रसास्वाद घ्यायचा तर माणसाला त्याच्या काठावर उभं राहून तो अनुभवता आला पाहिजे. ज्याला आपण म्हणतो काय छान शब्द आहे तो, मला आत्ता आठवेना, काठावर उभं राहणे. बरं, आठवल्यावर सांगते. त्याच्यामुळे आपण त्या रसात वाहून जात नाही. यामध्ये येणाऱ्या शृंगारात जर तुम्ही वाहून गेलात तर तुम्हाला शृंगार कळणारच नाही मुळात. तो कळायचा असेल तर आपल्याला काठावर उभं राहून तो पाहावा लागेल, काठावर उभं राहून तो अनुभवावा लागेल, तरच तो कळेल. आणि त्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करा. इथे अष्टनायिकांचं आणि जयदेवाच्या काव्याचं जे काय थोडं अगदी थोडक्यात आपल्याला विवेचन करता आलं ते संपतंय. पण मी एक असं तुम्हाला म्हणले होते की यातली 19वी अष्टपदी आपण शेवटच्या दिवशी बघणार आहोत आणि त्याच्यावर समारोप करणार आहोत. तर तसं मी आता करणार आहे. आता आपण 19वी अष्टपदी बघणार आहोत. त्या अष्टपदीमध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. 19वी अष्टपदी झाल्यानंतर पुढे 24व्या अष्टपदीपर्यंत वर्णनं येतात, तर ती प्रत्यक्ष शृंगाराची आहेत. पण त्यापूर्वी म्हणजे प्रत्यक्ष शृंगार सुरू होण्यापूर्वी कृष्ण राधेकडे काय मागतोय ते या अष्टपदीमध्ये आलेलं आहे. ते तर आता बघणारच आहे आपण. पण प्रिये चारुशीले नावाच्या या अष्टपदीमध्ये या अष्टपदी संबंधी एक आख्यायिका आहे, ती आधी सांगणं फार गरजेचं आहे. ती अशी आहे की हा जयदेव पहिल्या व्याख्यानात मी सांगितलं त्याप्रमाणे लक्ष्मण सेन किंवा सुबंधू नावाच्या राजाच्या दरबारामध्ये राजकवी होता आणि राजगायकही होता. आणि त्याची पत्नी ही राजनर्तिका पण होती. तर पद्मावती आणि जयदेव हे त्या राजाच्या दरबारामध्ये नित्य सेवा करत असत. तशीच ते जगन्नाथाच्या मंदिरात सुद्धा राजाच्या माध्यमातून सेवा करीत असत. हे आपण आधी पाहिलेलं आहे. त्यामुळे हा जयदेव राजाच्या अति जवळ होता. मग राजा कुठल्याही कारणासाठी बाहेर गावी जाणार असेल वगैरे तर जयदेवाला सोबत घेऊन जात असे. आणि त्या राजाची राणी ही पद्मावतीची सखी होती. त्या दोघी अगदी मैत्रिणींसारख्या एकमेकींशी वर्तन करत असत. एक दिवस हा राजा जयदेवाला घेऊन काही कामानिमित्त बाहेरगावी गेला आणि यांच्या गप्पा सुरू झाल्या दोघी मैत्रिणींच्या. गप्पांमध्ये विषय निघाला की पती निधनानंतर पत्नी क्षणभरही जिवंत राहू शकत नाही असं पद्मावती सांगते. पण राणीला काही ते पटत नाही. मग राणी म्हणते की नाही हे काही शक्य नाही, असं कसं होईल.
अनेक जण जगतातच की. मग ती म्हणते नाही, माझा असा विश्वास आहे की पतिनिधनानंतर कोणतीही पत्नी जिवंत राहू शकत नाही. मग तिथेच तो वाद संपतो आणि दोघी जणी आपापल्या घरी निघून जातात. पुन्हा दोघी जणी जेव्हा भेटतात दुसऱ्या दिवशी, तेव्हा ती राणी तिला अचानक सांगते, पद्मावतीला, अगं आत्ताच मला समजलंय की आता जयदेव या जगात काही राहिला नाहीये. म्हणजे आणि ते ऐकल्याबरोबर पद्मावती आपला प्राण सोडून देते, गतप्राण होते. हे पाहून राणी घाबरते, कारण तिच्या मनात काही असं नसतं हिने मरावं म्हणून. ती आपली सहज म्हणजे जसं थट्टा मस्करीचं मैत्रिणींचं नातं असतं त्या ह्यानी ती तिला म्हणते, कालचा आपला जो विषय चालला होता आणि आपण बोललो आणि आज बघ आता हा जयदेव काही या जगामध्ये शिल्लक राहिला नाही असं म्हणते. आणि त्या क्षणी ती पद्मावती गतप्राण होते. हे पाहून राणी घाबरते खूप. तिला सुचतच नाही काय करावं ते. ती तिला उचलून आपल्या महालामध्ये नेऊन ठेवते आणि काही काळानंतर राजा परत येतो, त्याच्याबरोबर जयदेवही येतो. मग ही राणी राजाची जयदेवाची क्षमा मागते आणि घडलेली हकीकत खरी खरी त्यांना सांगून टाकते. आता इथून पुढे जे आहे ते अतिशय विलक्षण आहे, अतिशय विलक्षण. ते ऐकल्यानंतर जयदेव काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. सरळ तिच्या म्हणजे पद्मावतीच्या कलेवराजवळ जाऊन बसतो आणि ही 19वी अष्टपदी म्हणायला सुरुवात करतो. पहिले 2-3 पद म्हणून होतात न होतात तोच पद्मावती जिवंत होते, उठून बसते. म्हणजे या अष्टपदीमध्ये त्याच्या पत्नीला जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे हे लक्षात येतं आणि ती जिवंत होते. आणि मग पुढे ते बराच काळ जगन्नाथाची सेवा करतात दोघं जण, अशी ती पुढे आख्यायिका आहे. त्या दिवसापासून ह्या 19व्या अष्टपदीला काय म्हणतात त्याला, मखमली कपड्यावर लिहितात आणि तशाच एका मखमली कपड्यामध्ये गुंडाळून रथोत्सवाच्या वेळेस जेव्हा जगन्नाथाचा पुन्हा मंदिरात प्रवेश होतो, मंदिरामध्ये पुनःप्रवेश होत असताना त्याच्या हातामध्ये ती अष्टपदी देऊन मगच त्यांचा प्रवेश होतो, तोपर्यंत प्रवेश होत नाही. ही परंपरा तेव्हापासून चालत आलेली आहे. आणि या अष्टपदीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 2-3 पदावली आहेत तेवढ्या फक्त मी इथे घेणार आहे, कारण तसं ते खूप मोठं आहे, त्याचं विवेचन पण बराच वेळ चालेल. त्याच्यामुळे महत्त्वाचं तेवढं आज आपण घेऊया. इथे 19व्या अष्टपदीमध्ये पहिलंच पद किती छान आहे बघा. वदसी यदि किंचिदपि दंतरुचि कौमुदी हरति दरम दरतिमीरम अतिघोरम स्फुरद अधर सीधवे तव वदन चंद्रमा रोचयतु लोचन चकोरम प्रिये चारुशीले मुंचमयी मानम अनिदानम सपदी मदनानलो दहति मम मानसम देही मुखकमल मधुपानम प्रिये चारुशीले. विनवणी करतोय कृष्ण, राधिकेची विनवणी करतोय आणि तिथे किती छान प्रतीकं वापरली आहेत बघा. तो अगदी थोडंसं जरी बोलत असली, वदसी यदि किंचिदपि, थोडंसं जरी तू बोलत असली तरी काय होतंय माहितीये का, दंतरुचि कौमुदी हरती, तुझ्या दातांची सुंदर अशी कौमुदी म्हणजे चांदणं, म्हणजे तुझ्या दातांचं पडणारं हे शुभ्र चांदणं काय करतंय, दरतिमीरम अतिघोरम हरती, अत्यंत गडद असा अंधकार म्हणजे माझ्या मनामध्ये असणारं तुझ्याविषयीचं जे काय म्हणूया
तुला सामोरं कसं जावं अशी जी एक किंचित भयाची अवस्था आहे ते दरतिमीर आहे, त्याचं हरण होतं आणि मी धीट होतो. स्फुरद अधरसी धवे, तुझे स्फुरणारे हे ओठ, त्याच्यावर असणारी ती सुधा, तुझ्या अधरोष्ठांवर असणारी ती सुधा, तव वदन चंद्रमा, तुझा मुखचंद्रमा, आणि या सगळ्या गोष्टींचा रोचयतू, हे सगळ्या गोष्टी आवडणारा कोण आहे? लोचन चकोरम, डोळे रूपी चकोर जो आहे तो. प्रिये चारुशीले, असं तुझं सगळं इथे अस्तित्व आहे माझ्यासाठी हे चारुशीले. मुंचमयी मानम अनिदानम, माझ्यावरचं हे अकारण असणारं तुझं रोष सोडून दे. कसा? सपदी, त्वरित सोडून दे. कारण मदनानलो दहती मम मानसम, मदनाग्नी मला, माझ्या मनाला जाळतो आहे. आणि तो दाह कमी करण्यासाठी काय कर? मुखकमल मधुपानम, तुझ्या मुखकमलाचं मधुपान मला करू दे. इथे चुंबन हा शब्द वापरला असता तर हे दैहिक किंवा ऐहिक स्तरावर गेलं असतं, पण प्रतीक किती छान वापरलंय. जसा एखादा भुंगा कमळामधलं मधुपान करतो, तद्वत मी भुंगा म्हणून तुझ्या मुखकमलाचं मधुपान करतो. प्रिये चारुशीले, अशी तिला तो विनवणी करतो. इथे त्याचं वर्णन इतकं छान केलंय. वचन तव अल्प जरी दंतसित चांदणे, गडद तिमिर निरसत सारा, तरल अधरी सुधा तव वदन चंद्रिका, मोद वितरो चक्षु चकोरा, माझ्या चक्षुरूपी चकोरांना त्याची माधुरी कळू दे. प्रिये चारुशीले, राग हकनाकच नकोना, तुझ्या मनामध्ये असणारा अकारण, हकनाक असणारा, अकारण असणारा हा राग सोड. दहन करी आज मनमथ मम मना, हा मनमथ माझ्या मनाला जाळून टाकतो आहे. देई मुख कमल रसपाना, प्रिये चारुशीले. आणि त्याच्यानंतर असं तिचा अनुनय करत करत जेव्हा तो 7व्या पदावर येतो तेव्हा जगात हे एकमेव उदाहरण तुम्हाला सापडेल अशी विनवणी तो राधेला करतोय. जगामध्ये अशी विनवणी करणारा एकमेव तो श्रीरंग, आणि ती विनवणी पूर्ण करणारी एकमेव ती राधा. अन्य कुणालाही हे जमलं नाही, जमणं शक्य नाही. काय छान पद आहे बघा. स्मर गरल खंडनम मम शिरसी मंडनम धेही, पदपल्लवम उदारम, ज्वलतिमयी दारुणो मदन कदनानलो, हरतु तद उपाहित विकारम. मदन विष, स्मर गरल, स्मर म्हणजे मदन, गरल म्हणजे विष, खंडनम खंडन करण्यासाठी, मम शिरसी मंडनम धेही, माझ्या शिरावर तू विभूषित कर. काय? पदपल्लवम उदारम, तुझ्या पदांचं पल्लव म्हणजे पल्लव, कोवळ्या पालवीप्रमाणे असणारे तुझे पाय माझ्या डोक्यावर भूषव. कारण काय? माझ्या डोक्यात काय चढलंय? तर मदनरूपी विष चढलंय. विष उतरवायचं असेल तर त्याला तुझे पाय माझ्या डोक्यावर तू विभूषित कर. ज्वलतिमयी दारुणो मदन कदनानलो, हा मदनाग्नी माझ्या डोक्याला जाळतो आहे, डोक्यामध्ये तो थैमान घालतो आहे. आणि हरतु तद उपाहित विकारम, तो विकार तू हरण कर, त्यांनीच तो हरण होईल
अन्यथा होणार नाही असं तो म्हणतो. हे पद जयदेवाच्या मनात होतं लिहायचं, परंतु तो धजावे ना. त्याचं कारण आहे, इथे नायक कृष्ण आहे, प्रत्यक्ष जगन्नाथच नायक आहे आणि जगन्नाथाच्या डोक्यावर भक्तीने पाय द्यावा हे जरी मान्य असलं तरी ते त्याच्या हातून काही लिहून होईना. तर अशी एक आख्यायिका आहे तिथे जगन्नाथाच्या मंदिरात, ती सांगितली जाते आजही, की 6 पदं पूर्ण झाली आणि नंतर हे 7वं पद काही त्याच्याने लिहावे ना, आणि तो त्याच्यानंतर नदी तीरावर जाऊन बसला विचार करत की आता काय करावं. सागर किनाऱ्यावर जाऊन बसला, विचार करत होता की काय करावं, त्याला काही सुचेना. आणि नंतर बऱ्याच वेळाने तो जेव्हा परत येऊन पाहतो तर तेव्हा त्याच्याच मनातलं हे पद तिथे कोणीतरी लिहून ठेवलेलं असतं. तर असं म्हणतात की साक्षात जगन्नाथांनीच हे पद लिहिलं. हे पण कारण आहे या 19व्या अष्टपदीला जगन्नाथाच्या हातात देण्याचं, हेही एक कारण आहे, अशी पण आख्यायिका तिथे सांगितली जाते. त्याचं इथे इतकं छान भाषांतर केलेलं आहे. मदन विष भेदना मस्तकी मम दागिना ठेवी सुकुमार तव पदा जळत बहु अंतरी मदनाग्नी न आवरी हरण करू दे जनित बाधा. ज्यांनी मदनाग्नीची बाधा हरण केली आहे अशा कृष्णाने नंतर राधिकेबरोबर प्रणय केलेला आहे, तो काय असेल तुम्ही विचार करा. लावणी भुलली अभंगाला, तिथे लावणीतलं लावण्य सगळं भक्तीमध्ये बदलून गेलं. त्या भक्तीच्या रूपाने, भक्तीच्या शिडकाव्यानी, भक्तिरूपी अमृतानी हे गरल खंडन झालेलं आहे. आणि मग 20व्या अष्टपदीपासून पुढे तो प्रणय आपल्याला दिसतो. हा जर विचार मनात रुजला तर पुढचा प्रणय अतिशय सुंदर वाटतो माणसाला. तर या दृष्टीने ते वाचण्याचा कधी प्रयत्न करा. असं इथे होण्याचं कारण काय आहे तर 3ऱ्या पदावलीमध्ये त्याचं कारण सापडतं. 3ऱ्या पदामध्ये 19व्या अष्टपदीच्या 3ऱ्या पदात त्याचं कारण सापडतं. काय? तूच मजसी भूषण, असं कृष्ण राधेला म्हणतोय. तूच मजसी भूषण धरिसी मम जीवन, तू रत्नच भवसागरीचे. नित्य अनुकूल मज जगती असशी तू, ध्यास हृदयी मम अतियत्ने. माझ्या मनात तुझाच ध्यास असतो. त्या मागे एका पदाच्या बाबतीत पण आपण बोललो होतो, हे नारी मज बहु असती परी प्रीती तुझ वरती, असं म्हणून तो चतुर असा, धूर्त असा, चलाख असा, चाटुकारितेमध्ये पटू असलेला, देखणा, धोरणी असा तो कृष्ण तिचा अनुनय करतो. अशी ही 19वी अष्टपदी आहे आणि त्याच्या पुढे मग पुढच्या सगळ्या गोष्टी घडतात. मंडळी, इतक्या कमी वेळात या जयदेवाच्या गीतगोविंदाचं जितका परिचय करता आला तितका मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कितीही प्रयत्न केला तरी शेवटी हे जगन्नाथाचं काव्य आहे, ते इतक्या लवकर संपणं शक्य नाही. पण मी आता ते जवळजवळ संपवलेलं आहे. त्यामुळे आज आपण आता यातून थोडंसं बाहेर येऊया आणि थांबूया. अरे हे कर रे, काय झालं? हां, मी यासाठी, अरे ते लाव ना आधीचं, हे आत्ताची येऊ दे ना ती, हे माझी प्रेझेंटेशनची. हां, यासाठी मी संस्कृत भारती संभाजीनगर, अरे ते राहू दे ना, 1 मिनिट, यांचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करते की हा विषय साधारणपणे फारसं कोणी सांगत पण नाही आणि कोणी ऐकायलाही तयार नसतं. पण संस्कृत भारतीने हा विषय मी सांगितल्याबरोबर इथे बोलण्याची मला संधी दिली. 3 दिवस त्यासाठी मला दिले आणि हे 3ही दिवस
सगळ्यांनी श्रोत्यांनी मनःपूर्वक ऐकलंय, मला सहन केलंय, त्यासाठी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. कार्यक्रमाचे संयोजक, संचालक, सहकारी आणि प्रत्येक दिवसाचं संचलन करणारे संचालक या सगळ्यांचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. हरिओम.